गोकुळाष्टमीचा धार्मिक विधी. श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी उपवास करून रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव करावा. श्रीकृष्णाचे देवालय नसल्याने श्री नारायणाच्या देवालयात जन्मोत्सव करतात. मोठमोठ्या शहरात अन्य देवालयात सुद्धा जन्मोत्सव करण्याची वहिवाट आहे. रात्री कीर्तन, मंत्रश्रवण, भजन, पुराण वगैरे यथासंभव कार्यक्रम करतात. बालगोपाल मंडळी नाचत नाचत वाद्ये वाजवीत तोंडाने गोविंदा आला रे आला किंवा नुसते गोविंदा गोपाळा असे म्हणत गावात फिरून शेवटी श्री नारायणाच्या देवालयात जाऊन दर्शन घेऊन मग आपापल्या घरी जातात. श्रावण वद्य नवमीला दहिकाला असे म्हणण्याची प्रथा आहे. या दिवशी पुष्कळ गावातून खेड्यापाड्यातून घरोघरी बाळगोपाळ मंडळी नाचत असतात. नाचत असताना त्यांच्या अंगावर ताक, दही, कडतं पाणी व थंड पाणी ओतण्याची वहिवाट आहे. काही हौशी लोक आपल्या घरी हंडी बांधतात व ती बाळगोपाळांकरवी फोडवितात. सर्व गावात नाचून झाल्यावर शेवटी श्री नारायणाच्या देवालयात येऊन तेथील हंडी फोडण्यात येते. त्यावेळी कोठे कोठे भुईमुगाच्या शेंगा उडवण्याच्या प्रथा आहेत. सर्व दिवसभर लहान थोर मंडळी अंगावर थंड पाणी घेत असली तरी कोणाला काही त्रास होत नाही. अगर दुसऱ्या दिवशी तापही येत नाही. हेच या दिवसाचे वैशिष्ट्य होय. मथुरा, गोकुळ, वृंदावन या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. बाहेरगावचे पुष्कळ लोक मुद्दाम या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव पाहण्याकरता येतात.